बदलापूर शहर अनेक अंगांनी वाढले। एकेकाळी एक टुमदार शहर आज समस्यापूर झाले असून आज या शहरात वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि वाहतूक सुविधा या मूलभूत गरजांसाठी टाहो फोडत आहे। नागरिक अत्यंत त्रस्त झाले आहेत, पण कोणताही लोकप्रतिनिधी यावर एक शब्द बोलत नाही आणि नागरिकही त्यांना जाब विचारत नाही। सरकारी आरोग्य सेवेचे या शहरात 3-13 वाजले असून नगरपालिकेचे दुबे रुग्णालय फक्त एक आरोग्य अधिकारी चालवत आहे। डॉक्टर राजेश अंकुश हे मात्र कायम प्रशासकीय कामामध्ये गुंतलेले असतात, त्यामुळे दुबे रुग्णालय ओसंडून वाहत असतं। त्याच वेळेला खाजगी रुग्णालय जो रुग्ण नसेल त्याला आजारी घोषित करून त्याचे आर्थिक कंबरडे मोडत आहेत आणि वर कारण नसताना त्याला औषधोपचार करून अवय निकामी करत आहेत। त्यात काही खाजगी रुग्णालय याला अपवाद आहे असं बोललं जातं। सध्या बदलापूर ग्रामीण रुग्णालयाचे नाव उपजिल्हा रुग्णालय करण्यात आले आहे, पण बाकी सुविधांच्या नावाने बोंब आहे। आधीच या रुग्णालयाची जागा शहरापासून अत्यंत दूर आणि गैरसोयीची असून गरीब रुग्णाला रिक्षाशिवाय पर्याय नाही। उपचार करायला रिक्षा भाड्याचा फार मोठा भुर्दंड या गरिबाला सहन करावा लागतो। तिथे ओपीडीसाठी डॉक्टर कमी आणि रुग्णच जास्त असतात असं चित्र दिसतं। काही वेळे डॉक्टर उपलब्ध नसतात, रुग्णाला बसायला सुद्धा सोय अपुरी आहे असे रुग्ण तक्रार करतात। सगळीकडे भंगार सामान आणि अडगळ टाकलेली दिसून येते। एक नवीन इमारत अर्धवट बांधून विनावापर पडून असून त्यामध्ये सुद्धा भंगार पडले आहे। तिसरी इमारत एखाद्या पडीक इमारतीसारखी असून त्यामध्ये क्षयरोग विभाग असल्याचे समजते। त्यामुळेच की काय उलगडा झाला की ही इमारत एवढी खंगलेली काय हे त्यातून लक्षात आलं। या जिल्हा उपरुग्णालयात बाळंतपणाला आलेल्या महिलांचे तर सिझेरियन करायचे असेल तर इथे अशी सुविधा उपलब्ध नाही असं महिलांना सांगितलं जातं, अशी तक्रार महिला कार्यकर्त्यांनी केली। पण या दुरावस्थेबद्दल कोणताही राजकीय पक्ष आवाज उठवत नाही अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली। पण या राजकीय परिस्थितीला आम्हीच जबाबदार आहोत अशीही कबुली त्या नागरिकांनी दिली। तो म्हणाला, आम्ही मतदान करताना पैसे घेतो आणि चुकीच्या लोकांना मत देतो आणि त्यातूनच ही परिस्थिती निर्माण झाली आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली। आपले बदलापूर